ठाकरे सेनेच्या नगरसेवकावर उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. माजी सैनिक फसवणूक प्रकरणी 3 जणांवर गुन्हा. माजी सैनिकाची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकला ठाकरे सेनेचे नगरसेवकसह 3 जणांविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यामुळे चर्चांना ऊत आला आहे. सध्या नाशिकचे नाव भोंदूबाबा फसवणूक, बिल्डर घोटाळा, IT कंपनी आदी प्रकरण राज्यात चर्चेमुळे मलीन होत असताना आता नाशिकमध्ये ठाकरे गटाचे प्रभाग क्रमांक 22 मधील शिवसेनेचे नगरसेवक केशव पोरजे यांनी माजी सैनिकाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फसवणूक प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अनिल कुमार बारी या माजी सैनिकाने दिलेल्या तक्रारीवरून ठाकरेच्या शिवसेनेचे गटनेते संशयित केशव पोरजे, गणेश बबन जाधव, विशाल शिवराज माळुंजकर या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अस्तित्वात नसलेली जमीन विकल्याचे निष्पन्न झाले असून या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाकरेच्या शिवसेनेच्या शिवसैनिकाने माजी सैनिकाची फसवणूक केल्याने नाशिकच्या राजकीय वर्तुळात देखील अनेक प्रकारच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. नाशिक शहरातील भल्या मोठ्या नेत्यांना मध्यंतरीच्या काळात पोलिसांनी आपल्या पोलिसी खाक्या दाखवून वठणीवर आणले होते. आता पुन्हा या नाशिकमधील बड्या नेत्यासह तिघांनी केलेल्या फसवणुकीमुळे पोलीस काय कारवाई करतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.